मंडळी, फक्त 110 स्क्रीन्सवर रिलीज होऊन 4 दिवसामध्ये 8 कोटीची कमाई करणारा पहिला मराठी सिनेमा देऊळ बंद. प्रवीण तरडे यांनी आधी हरिश्चंद्राची फॅक्टरी आणि रेगेमध्ये अशा काही सिनेमामध्ये सपोर्टिंग रोल केला होता. देऊळ बंद हा त्यांचा पहिला दिग्दर्शित आणि लेखक म्हणून दुसरा सिनेमा होता. याआधी त्यांनी रेगे सिनेमासाठी रायटिंग केलेली होती. निवेदिता सराफ यांचा माझा शोकोला या सिनेमानंतर तब्बल 21 वर्षांनी त्या मोठ्या प्रोजेक्ट म्हणून कमबॅक करत होत्या. हा मोठा प्रोजेक्ट होता देऊळ बंद हा सिनेमा. देऊळ बंद हा सिनेमा 31 जुलै 2015 रोजी महाराष्ट्रामध्ये फक्त 110 थिएटरमध्ये रिलीज करण्यात आला होता. तरी सुद्धा त्याने 4 दिवसांमध्ये 8 कोटीची तर लाईफ टाइम मध्ये 20 कोटीची कमाई केली आहे. याचे तिकीट मुंबईच्या काही मंदिरामध्ये विकले गेले, जे एखाद्या सिनेमासाठी ही पहिलीच वेळ होती. परमेश्वर हे माणसाच्या प्रगल्भ बुद्धीला लागलेलं ग्रहण आहे. परमेश्वर बघण्याची नाही, जाणून घेण्याची गोष्ट आहे. तुमच्या या अध्यात्माच्या टिमक्या बंद करा. सायंटिफिक एक्सप्रेशन ऑफ स्पिरिच्युअलिटी. माझी चेष्टा करण्यापेक्षा स्वतःचा विचार करा. अरे पुढे काय वाढून ठेवलंय कुठे ठाऊक आहे तुला?